दीघा के समाज सेवक सुभाष काले ने अपने जन्मदिन को जनसेवा दिन के तौर पर समर्पित करते हुए विभिन्न समाज उपयोगी कार्यक्रमों का आयोजन कर बड़े ही उत्साह के साथ अपना अभिष्ट चिंतन समारोह का आयोजन किया। इस दौरान उन्हें जन्मदिन की शुभकामनाएं देने पूर्व विरोधी पक्ष नेता विजय चौगले, युवा नेता शुभम चौगले, पूर्व नगर सेवक बहादुर बिष्ट, जगदीश गवते, समाज सेविका श्वेता काले और सर्वपक्षीय पार्टी पदाधिकारी, कार्यकर्ता, शुभ चिंतक और सुभाष काले मित्र परिवार उपस्थित थे। इस दौरान सभी ने सुभाष काले के जन्मदिन पर उनका अभिष्ट चिंतन कर उन्हें जन्मदिन की शुभकामनाएं दी। इस दौरान विजय चौगले ने भी सुभाष काले के सामाजिक कार्यों को उल्लेखनीय करार दिया। वह इस मौके पर सामाजिक दायित्वों का निर्वहन करते हुए सुभाष काले द्वारा प्रभाग की ज्येष्ठ महिला माताओं बहनों के लिए मुफ्त छतरी वितरण कार्यक्रम और छात्रों के लिए मुफ्त नोटबुक वितरण कार्यक्रम का आयोजन भी किया गया था, जहां शुभम चौगले और उपस्थित मान्यवरों के माध्यम से छात्रों को मुफ्त नोटबुक का वितरण कर इस नए शैक्षणिक सत्र में उन्हें आधार देने की कोशिश की गयी। वहीं बरसात के मद्देनजर तमाम माता बहनों को भी मुफ्त छतरियों का वितरण किया गया। वहीं अपने जन्मदिन को अविस्मरणीय पल में तब्दील करते हुए सुभाष काले ने मान्यवरों की मौजूदगी में अपने जन्मदिन का आकर्षक केक काटकर पल को बेहद खास बना दिया। इस दौरान उपस्थित मान्यवरों ने सुभाष काले को जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए उन्हें उनके उज्जवल राजकीय और सामाजिक भविष्य की कामना दी। त्यांचे एक नेता म्हणून त्यांची ओळख कमी असेल, पण समाजसेवक आणि लोकांचा कार्य करणारा माणूस ही त्यांची खरं तर सगळ्यात मोठी त्यांची ओळख आहे। आज ते तळागाळाच्या लोकांच्या सगळ्या मदतीला ते धावून असतात। जसं आज कोविडचा काळ असेल तेव्हा त्यांनी एवढ्या लोकांना मदत केली आणि आज पण तुम्ही जसं बघू शकता मेडिकल कॅम्प सुद्धा आज इथं घेण्यात आलं होतं। तसंच ज्येष्ठ नागरिकांना आज इथं छत्री वाटप असेल, 10वीच्या मुलांना आज इथं नोटबुकचे वाटप असतील, हे असे कार्यक्रम त्यांनी आज समाज उपयोगी कार्यक्रम आज इथं गणेश नगर इथं आज त्यांनी पार पाडला। तसंच मी त्यांना ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो की असंच त्यांच्या हातून असेच चांगले चांगले कार्य घडावे। इस दौरान अपनी भावनाएं व्यक्त करते हुए सुभाष काले ने कहा कि लोगों के स्नेह से वे अभिभूत हैं, जिससे काम करने की एक नई प्रेरणा मिली है। खरं पाहिलं तर आम्ही आमच्या नेत्याने आम्हाला शिकवलेलं आहे की राजकारण कमी करा, समाजकारण जास्त करा। त्याच माध्यमातून दरवर्षी सालाबादप्रमाणे याही वर्षी मी सकाळी मेडिकल कॅम्प सकाळी मी लावलेला होता। त्यामध्ये सर्व नागरिकांनी सकाळी कमीत कमी 100-200 लोकांनी या ठिकाणी लाभ घेतला। त्यांना औषधं, मेडिसिन सगळे फ्री लावले। डायबिटीज, मलेरिया, डेंग्यू वगैरे याचा आजार पावसामुळे चालू असल्यामुळे या सगळ्या औषधाच्या आम्ही सकाळी ठेवला होता। त्याच्यानंतर पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत म्हणून आम्ही ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप ठेवल्या। 10वी-12वीच्या मुलांचा सत्कार ठेवला, त्यांच्या माध्यमातून वह्या वाटप ठेवले। खरं पाहिलं तर हे त्या लोकांची पण असते, पण एक आम्हाला एक समाजकारण आमच्या नेत्याने शिकवले असल्यामुळे मला ते एक आवड आहे। कारण का ह्या गणेशनगरचा, आंबेडकर, दुर्गानगरचा एक मी रहिवासी आहे आणि इथल्या लोकांच्या अडीअडचणी हे मला माहिती आहेत। मला लोकांचं भरभरून यशमुळे मला आशीर्वाद पण भेटतील आणि बघितलं तुम्ही लोक या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी पण आलेले आहेत, छत्रीसाठी कमी आले आहेत, वह्या पुस्तकासाठी कमी आले आहेत, पण आशीर्वाद देण्याला टोटली लोक आलेले आहेत आणि माझ्या पाठी असाच आशीर्वाद राहील। ब्युरो रिपोर्ट, नवीन नेटवर्क।